सेकंड क्वार्टर फायनलमध्ये बाजी मारलेली आहे. या कामाधिरा संघाने टेंभोली संघाचं आव्हान या स्पर्धेमधून संपुष्टात आणलेलं आहे. आणि आता मध्ये तिसरा क्वार्टर फायनल सामना आपल्याला पाहायला मिळेल. वरालदेव स्पोर्ट्स ताडाली विपक्ष ओम इलेव्हन बोरस्थिती. खरं तर गेल्या वर्षीच्या धर्मराजा चषकामध्ये देखील कामतकरांनी ताडाली या संघाने चांगला परफॉर्मन्स केलं होतं. लास्ट ऑफिशियल कॉल इथे मात्र ओम इलेव्हन बोरस्थिती संघाला दिला जातोय. शेवटचा ऑफिशियल कॉल दिला गेलेला आहे. ओम इलेव्हन बोरस्थिती संघाला आपली सलामी मैदानामध्ये पाठवायची आहे. क्षेत्रक्षण सजवलं गेलेलं आहे. वरालदेव स्पोर्ट्स ताडाली संघाने टॉस जिंकलेला आहे. प्रथम फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतला आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलेलं आहे ते ओम इलेव्हन बोरस्थिती या संघाला. बोरस्थिती संघाच्या सलामीवरांची प्रतीक्षा केली जाते. त्वरित आपला ओपनर मैदानामध्ये सेंड करायचे आहेत. शकील कुटी सर अँड रमेश रईस सर हे ऑनफिल्ड पंच आपल्याला पाहायला मिळतात. मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये शकील कुटी सर तर स्क्वेलेकचे पंच रमेश रईस सर पाहायला मिळतात. हा देखील अतिशय महत्त्वाचा सामना आहे, कारण आपण पाहतोय जो संघ जिंकेल तो थेट सेमीफायनलमध्ये धडक मारेल, तर जो संघ हरेल त्या संघाला या स्पर्धेला टाटा बाय बाय करावं लागेल. पुढील वर्षाच्या धर्मराजा चषकाची वाट त्या संघाला पाहावी लागेल. टू ओपनर ऑन मिडल ओम इलेव्हन बोरस्थिती संघाकडून सर्व जोडी मैदानामध्ये दाखल झालेले आहे. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल फोर्थ क्वार्टर फायनलला भव्य इलेव्हन वाघवील विपक्ष जय गावदेव पीसे ग्रामीण पूलमधील शेवटचा क्वार्टर फायनल सामना. आणि त्यानंतर सेमीफायनल वनकडे आपण BC सिटी फॉर्मॅटकडे बोलणार आहोत. मॅग इलेव्हन विपक्ष मिड स्पोर्ट्स आणि त्यानंतर चॅलेंज स्पोर्ट्स विपक्ष फ्रान्सी इलेव्हन हा सेकंड सेमीफायनल सामना पाहायला मिळेल. पहिला चेंडू डिलिव्हर करण्या अगोदर जर 12 मॅन बोरस्थिती संघाचा कॉंगवॉसमध्ये आला नाही तर पॅनलाइज केलं जाईल. बोरस्थिती संघाला इथे मात्र पॅनल्टी दिली जाईल. इथे फुलटाच चेंडू इनफिल्डच्या वरून चेंडू निघून जातो लॉंग अँड रिझन मधून सीमा पार. पहिल्याच चेंडूवर पहिला चौकार. आणि इथे मात्र एक डॅश घेतला गेलेला आहे. इट्स फेअर डिलिव्हरी. बाली भाकरे यांनी चौकाराने स्वतःच आणि संघाचं अकाउंट ओपन केलं. खरं तर फुलटाच चेंडू होता, लूज चेंडू होता आणि त्याच कर्पूस समाजाला आपण अगदी मिड ऑफच्या डोक्यावरून हा चेंडू पाहायला मिळतोय. इथे वापसी करताना गोलंदाज भाविक बजागे प्राईड ऑफ ताडाली. भाविक बजागे वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिले षटकात आलताना तर सामनाकडे फलंदाज पुन्हा एकदा बाली भाकरे. नॉर्थ सेकंडला अर्जुन बांगर पाहायला मिळतोय. टू ओपनर ऑन मिडल. इथे इनफिल्डच्या वरून हवाई फायर आणि हा चेंडू निघून जातोय लॉंग ऑनच्या वरून सीमाच्या बाहेर. पहिला मॅक्झिमम आपण पाहतोय बाली भाकरेच्या बॅटमधून षटकार.
हे आपण पाहू शकता चेंडू स्लॉटमध्ये या आणि त्याला पाठवलं या दुसऱ्या फ्लॉटमध्ये खडे खडे या स्टँड अँड डिलिव्हर हा फटका पाहायला मिळतोय. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये देखील प्रवेश करते 10 धावा. इथे गुडघ्यावर बसून हा फटका केलेला आहे. क्षेत्ररक्षक दूर आहे मिडविकेट रिजनमध्ये. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतायत. या सिंगलने घ्या ओम 11 बोरशेती संघाची धावसंख्या पोहोचते ते 11वर. पहिले षटक मार्गसाहेब P1चं पहिले षटक प्राईड ऑफ ताडाली भाविक बजा घ्यात आलतोय. तर यावेळी सामना करेल फलंदाज अर्जुन बांगर. P1चं पहिले षटक मार्गस्थ आहे. 2 क्षेत्ररक्षक ऑल्टरनेटमध्ये आहेत. इतर क्षेत्ररक्षक 30 षटकाच्या सर्कलमध्ये तैनात केले गेलेले आहेत. इथे कट केल्या चेंडूला पॉईंटच्या डोक्यावरून चेंडू निघून जातो डीप पॉईंट रिजन मधून सीमा पार झन्नाटेदार चौकार. स्कटचा अतिशय अफलातून फटका अर्जुन बांगरच्या बॅटमधून. शॉर्ट वाईड अँड फनिश आपण पाहू शकता. थोडासा ऑफस्टॉमच्या बाहेरचा चेंडू होता आणि त्याला फनिश करताना फलंदाज अर्जुन बांगर. चौकारीने अकाउंट ओपन केलं होतं बाली याने आणि चौकारीने अकाउंट ओपन करताना अर्जुन. यावेळी मात्र चेंडूला फिरकून देईल लॉर फुलटा चेंडू. चेंडू निघून जातो या स्क्वेअर लेगच्या वरून सीमा पार षटकार. अतिशय महागडे षटक भाविक बजागे याचं या पाहायला मिळालं. कारण या षटकामध्ये भाविक बजागेने तब्बल आपण पाहतोय 21 धावा खर्च केलेले आहेत. येस सुभाष धुमाळ 1-2 मिनिटे थांबवतोय कारण मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान आम्ही करणार आहोत. चरणजी मच्छा मान्यवर कक्षामध्ये आहेत. त्यांचं स्वागत आणि सन्मान राजेश दादाला मी विनंती करतोय की आपण आपल्या शुभास्ते करायचं आहे. येस ॲडव्होकेट कल्पेशजी ठाकूर आपण आपल्या शुभास्ते चरणजी मच्छा यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. ॲडव्होकेट कल्पेश ठाकूर आपल्या शुभास्ते स्वागत आणि सन्मान करतायत ते चरण मच्छा यांचं. आणि स्लीप जी तैनात केली होती जे या ट्रॅप रचलं गेलं होतं त्या ट्रॅपमध्ये जाळं रचलं होतं त्या जाळ्यामध्ये नक्कीच इथे या बाली याला नक्कीच आपण पाहतोय या अडकवले आणि या पहिला हादरा बसतोय या इथे मध्ये बोरशेती संघाला. ब्रेक थ्रू मिळून दिलेलं आहे अमोल ठाकूर याने. अमोल ठाकूर याची या स्पर्धेमध्ये या उत्कृष्ट कामगिरी राहिलेली आहे. मग बॅटने असो की या बॉलने त्यांनी ज्या वेळी या संघाला नक्कीच गरज पडली जिथे या खरं तर ताडाली संघाची परिस्थिती गंभीर झालेली आहे तिथे अमोल ठाकूर हा खंबीर पाहायला मिळालेला आहे. आणि इथे देखील आपण पाहतोय धोकादायक ठरू पाहणाऱ्या बाली भाकरे याला मात्र पॅलेंचा रस्ता दाखवलेला आहे. अमोल ठाकूर यांनी अखेर आपल्या संघाला ब्रेक थ्रू मिळून दिलेला आहे. इथे मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट हा चेंडू खेळलेला आहे खाली क्षेत्र आणि या विकेट एरियामधून चेंडू निघून जातोय या स्क्वेअर लेग रिजन मधून सीमापार चौकार. तिन्ही फलंदाजांचं एक वैशिष्ट्य आलेलं आहे आपण पाहतोय या तिन्ही फलंदाजांनी चौकाराने आपलं खातं उघडलेलं आहे. बाली याने चौकाराने खातं उघडलं होतं अर्जुन याने चौकाराने खातं उघडलं होतं आणि आता मात्र रोशन देखील चौकाराने आपलं अकाउंट ओपन करताना या चौकाराने या बोरशेती संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 25 धावा सिल्वर जुबली क्वार्टर सेंचुरी. आपण थर्ड क्वार्टर फायनल पाहतोय वराल स्पोर्ट्स ताडाली विपक्ष ओम 11 बोरशेती या दोन संघामध्ये. दुसरं षटक मार्गस्थ आहे. यावेळी चेंडूला हुक केलेला आहे मिस्की हुक फटका आहे मात्र क्षेत्ररक्षक दुरून चेंडूपर्यंत पोहोचला होता हे आपण पाहू शकता. स्लॉफी वर्क हात आहे लेकिन मूव नाही लगा
हा झेल खरं तर पकडायला हवा होता, मात्र हा झेल पकडता आलेला नाही. आणि 2 धाव घेण्याची वेळ इथे रोशन वेखंडेकडे होते. 2 धाव रोशन वेखंडे पूर्ण करतोय. तो पोहोचतो आपल्या वैयक्तिक 6 धावसंख्येवर. ओमिलन बोरशेती संघाची धावसंख्या पोहोचते ती 27 वर. रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर टॅपिंग साधता आले नाही. निर्धाव चेंडू, धावसंख्या स्थिर आहे 27. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळालेला भव्य इलेव्हन वाघविल विपक्ष जय गावदेव पिसे लास्ट क्वार्टर फायनल. दोन्ही संघ एक आपण टॉससाठी रिपोर्टिंग करायची आहे. पुन्हा एकदा इम्प्रॉज फटका खेळण्याचा प्रयत्न, इथे देखील प्ले अँड मिस. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाज अमोल ठाकूरकडून. सफलता अर्जित केलेली आहे इथे ब्रेक थ्रू मिळून दिले आणि त्यानंतर चांगली गोलंदाजी देखील पाहायला मिळते. पेटूचं दुसरं षटक मार्गस्थ आहे. फार एंड करून अमोल ठाकूर शॉर्ट रनअपने गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. आपण तिसरा क्वार्टर फायनलचा सामना पाहतोय. वराल दिवस स्पोर्ट्स ताडाली विरुद्ध ओम इलेव्हन बोरशेती या दोन संघांमध्ये. यानंतर शेवटचा चौथा क्वार्टर फायनलचा सामना पाहणार होतो भव्य इलेव्हन वाघविल विपक्ष जय गावदेव पिसे या दोन संघांमध्ये. इथे कट केलेल्या चेंडूला कव्हर एजनमध्ये चेंडू जातोय. स्वीपर कोडला प्रोटेक्शन पाहायला मिळते. फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना, एका धावेपेक्षा अधिक नाही. या सिंगलनी या दुसऱ्या षटकाची समाप्ती, 2 षटकाची समाप्तीनंतर ओम इलेव्हन बोरशेती संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते 28 बरोबर 14च्या सरासरीने प्रति षटकामध्ये धावा झळकल्या तर ओम इलेव्हन बोरशेती या संघाने. मित्रांनो, आजचं खास आकर्षण सेलिब्रिटी नक्कीच मनारा चोप्रा यांचं खास आगमन आज आपल्याला पाहायला मिळेल. सिने अभिनेत्री आणि मॉडेल. नक्कीच हे आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर देखील पाहू शकता. याचे दिवसाचं खास आकर्षण आपल्याला पाहायला मिळते. बरोबर सायंकाळी 7 वाजता मनारा चोप्रा या सिने अभिनेत्री आणि मॉडेलचं इथे आगमन होणार आहे. तिसरे षटक घेऊन येतो गोलंदाज अजय शिंदे. 2 षटकांची समाप्ती झालेली आहे. ओम इलेव्हन बोरशेती संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 28. पहिल्या षटकामध्ये 21 धावा भाविक बजाग यांनी खर्च केला तर या षटकामध्ये मात्र अमोल ठाकूर याने आपल्या संघाला वापसी करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण या षटकामध्ये अमोल ठाकूर याने फक्त 7 धाव खर्च करताना एक सफलता देखील प्राप्त केलेली आहे. आणि अजय शिंदे आता मात्र बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतोय. नेक्स्ट मॅच दोन्ही संघाने आपण टॉससाठी संपर्क साधायचा आहे. पुढील सामना पाहायला मिळेल ग्रामीण पूलमधील शेवटचा क्वार्टर फायनलचा सामना भव्य इलेव्हन वाघविल विपक्ष जय गावदेव पिसे या दोन संघामध्ये. लॉर्ड फुटा चेंडू इथे मात्र मेडिकल झेल आणि आणखीन एक फलंदाज फेल. दुसरा फलंदाज बाद होताना ओम इलेव्हन बोरशेती या संघाचा. क्षत्रिक्षण सजवायचं आहे. खूप मोठा हादरा
इथे मात्र ओम एलन बोरशेती संघाला मोठा मासा घालायला लागतोय. बडे मछली जाल में फसते हुए बिग फिनिशिंग नेट. ज्या विकेटची खरं तर वलदिव स्पोर्ट्स ताडाली संघाला आवश्यक होती तो विकेट इथे मात्र अजय शिंदे यांनी पहिल्या चेंडूवर प्राप्त करून दिलेला आहे. अमोल ठाकूर यांनी पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त केला होता. बाली बाकरे याला पॅलनचा रस्ता दाखवला होता आणि इथे मात्र अजय शिंदे यांनी देखील अर्जुन बंगर याला आपल्या पहिल्या चेंडूवर बाद केलेला आहे. टू ओपनर बॅक टू पॅव्हलियन. दोन्ही सलामीच्या फलंदाजात मात्र तंबूच्या आश्रयाला. आज भाविक बाजागे खर्चिक ठरला होता आणि त्यानंतर अमोल ठाकूर आणि अजय शिंदे यांनी वरालदेव स्पोर्ट्स ताडाली संघाला चांगली वापसी करून दिलेली आहे. रोशन वेखेंडे मैदानामध्येच पाहायला मिळतो आणि त्याला साथ देण्यासाठी आता नवीन फलंदाज ओम एलन बोरशेती संघाकडून मैदानामध्ये हर्ष बागरे येतोय. ही नौकी जोडी आता मात्र मैदानामध्ये पाहायला मिळते आणि या जोडीला आता मात्र नव्याने सुरुवात करावी लागेल. कारण जी जोडी गेल्या 2 षटकांपासून मैदानामध्ये होती ती जोडी आता मात्र डगवाटच्या आश्रयाला परतलेली आहेत आणि आता मात्र न्यू बॅटर हर्ष बागरे आणि रोशन वेखेंडे मैदानामध्ये पाहायला मिळतात. इथे चांगला चेंडू सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी अजय शिंदे हाताळताना पाहायला मिळत आहे. धावसंख्या स्थिर आहे. धावफलकावर 28-28. लॉस फॉर द 2 विकेट. थर्ड ओव्हर प्रोग्रेस आहे. एक हलकासा अपील देखील तिथे केला गेला होता. तिसरा क्वार्टर फायनलचा सामना आपण बघतोय. वरालदेव स्पोर्ट्स ताडाली विपक्ष ओम इलेव्हन बोरशेती या 2 संघामध्ये. इम्प्रोज फटका केल्याचा प्रयत्न चिनू जाते फाडले एक रिझनमध्ये प्रॉपर टायमिंग खरं तर साधता नाही. शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगल संघाची धावसंख्या 29-29. या अगोदरच 2 संघाने टॉप 4मध्ये क्वालिफाय केलेले. राकेश पाटील फॅम टीम व्हॅन इंडपाची स्नानकर आणि नरेश म्हात्रे फॅम टीम स्वर्गीय परिश्रम समिती जॉली स्पोर्ट्स कामतघर. हे 2 संघ सेमीफायनलमध्ये पोचलेले आहेत आणि तिसरा कुठला संघ सेमीफायनलमध्ये पोहोचेल याचं उत्तर या सामन्यानंतर मिळेल. तिसरं षटक मार्गस्थ अजय शिंदे लेफ्ट आर्म गोलंदाजी करताना. स्विंग अँड मिस. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडूने बॅटमध्ये संपर्क नाही. आडव्या बॅटने खेळण्याचा तिथे प्रयत्न असफल ठरतोय. चांगली गोलंदाजी आपण बघतोय अजय शिंदे याच्या माध्यमातून. विकेटचं खुराक प्राप्त केल्यानंतर आत्मविश्वास वाढलेला आहे आणि त्या आत्मविश्वासाने गोलंदाजी देखील करताना तो पाहायला मिळतोय. इथे मात्र रिवर्स फटका. पलटी शॉट. क्षेत्ररक्षक फक्त पाहतच राहील. चेंडू निघून जाईल सीमा पार. फॉनच्या वरून षटकार. सरळ बॅटने धावा येत नव्हत्या आणि इथे मात्र आपण पाहतोय रिवर्स फटक्याने षटकार वसूल करताना फलंदाज रोशन वेखेंडे. या 6ने संघाची धावसंख्या पोहोचली 35 वर. तिसरं षटक प्रगतीपथावर आणि तिसऱ्या षटकामध्ये शेवटचा चेंडू. आपण पाहू शकता रिप्लेमध्ये जी पोझिशन बनवली होती हा फटका खेळण्यासाठी प्रॉपर टायमिंग साधला होता आणि रिवर्स फटक्याने षटकार देखील वसूल केला होता. बॅकफुलर जाऊन स्केअर ऑफ द विकेट हा फटका देखील केलेला आहे. एक चोटी धाव पूर्ण क्विक थ्रो देखील पाहायला मिळाला होता. मात्र धावेची चोरी अगदी दिवसा ढवल्या केली जाते. तर अशा प्रकारे 3 षटकाची समाप्ती. 3 षटकाची समाप्तीनंतर ओम इलेव्हन बोरशेती संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 2 बाद 35 35. लॉस फॉर द 2 विकेट एंड ऑफ द थर्ड ओव्हर. 3 षटकाची समाप्ती झालेली आहे. धावसंख्या 36. 2 फलंदाज सलामीचे बाद झालेले आहेत. इथून 2 षटकाचा खेळ अजूनही शिल्लक आहे. नेक्स्ट मॅच दोन्ही संघांचे संघनायक आपण टॉससाठी रिपोर्ट करायचं आहे.
पुढील सामना पाहायला मिळेल भव्य 11 वाघबिल विपक्ष जय गावदेव पिसे या दोन संघामध्ये. ग्रामीण पूलमधील शेवटचा क्वार्टर फायनलचा सामना. आणि त्यानंतर आपण सिटी पूलकडील सामन्यांकडे बोलणार आहोत. फर्स्ट सेमीफायनल मॅगी 11 विपक्ष मीत स्पोर्ट्स आणि त्यानंतर सेकंड सेमीफायनल चॅलेंज स्पोर्ट्स विपक्ष प्रांसी 11. अमोल ठाकूर कंटिन्यू पाहायला मिळतोय. अगदी योग्य निर्णय संघनायकाने घेतलेला आहे, कारण अमोल ठाकूर यांनी दबाव वाढवला होता पेटूच्या दुसऱ्या षटकामध्ये आणि त्याच पुन्हा एकदा कंटिन्यू ठेवलं जात आहे, त्याला कायम ठेवण्यात आलेलं आहे. एक धाव तर सप्लायने पूर्ण केले. दुसरी धावीसाठी देखील प्रयत्न केला जातोय. या हलक्या हाताने केवळ चेंडूला दिशा दिली होती फलंदाजाने. क्रिकेटचा लाईफ लाईनचा वापर देखील केला जातोय. मोठे फटके येत आहेत आणि या सिंगल डबलवर देखील भर दिला जातोय. मुंबईची लाईफलाईन बेस्ट अँड लोकल आणि क्रिकेटची लाईफलाईन डबल सिंगलचा देखील इथे वापर केला जातोय. अमोल ठाकूर शॉर्ट रनअपने स्टेपमध्ये बिघाड. पंचांचा डेड बॉलचा इशारा होतोय. तिसरा उपउपांत्य फेरीचा सामना आपण पाहतोय. वराल स्पोर्ट्स ताडाल विपक्ष ओम 11 बोरशेत या दोन संघामध्ये. चौथं षटक मार्गस्थ आहे. अमोल ठाकूर आपल्या स्पेलमधील शेवटचं संघाकडून चौथं षटक हाताळताना. इथे या चांगला चेंडू, अगदी यॉर्कर लेनचा चेंडू, बुंध्यामध्ये चेंडू हाताळला जातोय. चांगल्या चेंडूची हाताळली. केवळ स्टंप कव्हर करताना फलंदाज स्ट्राईक रोटेट करतो एका सिंगलने. संघाची धावसंख्या सिंगलने पोहोचते ते 39 वर 39. भाविक बाजाकाचं षटक महागडं ठरल्यानंतर अमोल ठाकूर आणि अजय शिंदे या दोन्ही गोलंदाजांची प्रशंसा करावी लागेल, कारण या दोन्ही गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी करताना धावा रोखलेल्या आहेत, धावांवर अंकुश लगावलेले. चाळीस धावा 22 रुपयाने ही धाव अवांतर धावपळीमध्ये जोडली जाते. धावसंख्या 40. चौथ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर असताना अमोल ठाकूर आपल्या कोट्यातील शेवटचं आणि संघाकडून चौथं षटक हाताळताना पाहायला मिळतोय. रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न येथे देखील आपण पाहतो. प्ले अँड मिस. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. अगदी या फलंदाजाला फॉलो केलं जातं या अमोल ठाकूर या गोलंदाजाकडून. चौथं षटक मार्गस्थ आहे फार एंडकडून अमोल ठाकूर. इथे कार्पेटच्या सहारे एक्स्ट्रा रिझनमध्ये चेंडू जातोय. एक धाव पूर्ण केली जाते आणि एका धावेवरच फलंदाजांना समाधान मानावं लागेल. धावसंख्या सिंगलने पोहोचते ते 41 वर 41. आपण सामना पाहतोय ओम 11 बोरशेत विपक्ष आयोजक संघ वरालदेव स्पोर्ट्स ताडाल या दोन संघामध्ये. तिसरा क्वार्टर फायनल सामना सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी फाईन केल्याचा प्रयत्न होता. डायरेक्ट निशाणा तर साधला गेलेला आहे, मात्र इथे आपण पाहू शकता दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज धावचित. पंच
पहिली धाव कंप्लीट आहे पंच येस आणि दुसरी धाव घेताना मात्र फलंदाज धावचीत झालेले आहे. चार षटकाची समाप्ती झालेली आहे. चार षटकाची समाप्तीनंतर बोरशीती संघाची धावसंख्या 42 आणि आता मात्र शेवटचं षटक प्रिन्स ऑफ ताडाली धीरज बजागी घेऊन येतोय. स्विंग अँड मिस चांगला चेंडू, अतिशय चांगल्या चेंडूने सुरुवात करताना आपण बघतोय ताडालीचा प्रिन्स धीरज बजागे निर्धाव चेंडू आडू बॅटने खेळण्याचा प्रयत्न येते फलंदाज रोशन वेखेंडे याने केला होता. शेवटचे षटक मार्ग असताना शेवटचा ऑफिशियल कॉल भव्य 11 वाघविल आणि जयगाव पेसे संघाला दिला जातो टॉससाठी. यावेळी मात्र खराब चेंडू, पंचांचा नो बॉलचा इशारा होतोय आणि या लॉंग शॉप रिझन मधून हा चौकार 1+4 अशा 5 धाव धावपणामध्ये जोडल्या जातात. स्विंग अँड मिस, पुन्हा एकदा आडू बॅटने खेळण्याचा प्रयत्न, इथे देखील बीट करताना आपण पाहतोय चांगला चेंडू हा देखील पाहायला मिळतो. पहिल्या चेंडू ज्याप्रमाणे हाताळला होता आणि त्याप्रमाणे हा चेंडू देखील हाताळताना कटरचा वापर आपण पाहतोय, लेग कटर चेंडू. धावसंख्या स्थिर धावपलकावर पाहायला मिळते ती 47-47 लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. इथे आणखीन एक चांगल्या चेंडूच्या हाताळणे, इथे देखील बीट केलेले आहे. मात्र एक धाव लेग बायच्या रूपाने फलंदाज पूर्ण करतात. अव्वाद्य धाव, बोरशीती संघाची धावसंख्या सिंगल पोहोचते 48 वर. पहिले षटक खूपच खर्चिक होतं ताडाली संघाचं आणि त्यानंतर मात्र कौतुक अमोल ठाकूर, अजय शिंदे आणि धीरज बजागे यांचं करावं लागेल. इथे फुलटा चेंडू आहे आणि हा चेंडू निघून जातोय वाईड ऑफ लॉंग वरून सीमा पार. फुलटॉचा फुल टोल वसूल षटकार. आपण पाहू शकतो लॉर फुलटा चेंडू होता अगदी स्लॉट मध्ये आणि त्याला पाठवलं आहे पार्किंग प्लॉट मध्ये. धावसंख्या 6 ने वेगाने वाढून होते धावपलकाची ओपन धावा. शेवटचे षटक मार्गस्थ थर्ड क्वार्टर फायनल सामना आपण पाहतोय बोरशीती विपक्ष ताडाल या दोन संघामध्ये. धीरज बजागे शेवटच्या षटकात चालताना ताडाल या संघाकडून. स्विंग अँड मिस, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूने बॅटमध्ये संपर्क नाही. वापसी करताना या चेंडूवर आपण बघतोय प्रिन्स ऑफ ताडाली धीरज बजागे. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. धीरज बजागे पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर राऊंड द विकेट गोलंदाजी करताना मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, इथे देखील प्ले अँड मिस. तर अशा प्रकारे या षटकाची देखील समाप्ती अर्थात या डावाची देखील समाप्ती झालेली आहे. 11 बोरशीती संघाने प्रथम फलंदाजी करताना आपल्या धावपलकावर एकूण धावा झळकल्या त्या 54 आणि डबल 5 अर्थात 55 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे.
वराल देवी स्पोर्ट्स ताडाले या संघासमोर. तर टॉसकडे आपण वळणार आहोत. तर टॉस केला जाईल नेक्स्ट मॅच अर्थात फोर्थ क्वार्टर फायनल भव्य लेन वाघवील विपक्ष जय गवदेव पिसे O2 डॉक्टर मोरेश्वर गवळी सर. खूप खूप धन्यवाद सुभाष धुमाळ कॉमेंटेटर. जयदीपजी बजागे त्याचबरोबर मोहनजी मच्छा हे दोन्ही मान्यवरांना विनंती आहे की आपल्या उपस्थितीत टॉस होईल. वाघवील संघाचे कॅप्टन आहेत. बरे पॉप्युलर क्रिकेटर. भायाला बघितलं की मला केतनची आठवण होते. डावखुरे दोन्ही बॅटर खूप चांगले आतापर्यंत कामगिरी केलेली आहे. त्याचबरोबर PC संघाचे जयगावदी सुदेश खूप खूप स्वागत आहे आणि विशेष म्हणजे अभिनंदन सुद्धा आहे कारण सुपर 8मध्ये तुम्ही प्रवेश केलेला आहे 48मधून. हे आमचे मान्यवर येतात. आपलं खूप खूप स्वागत आहे. वेलकम. ते आमचे मच्छा साहेब सुद्धा येतील. यस वेलकम मच्छा साहब, आपका बहुत बहुत स्वागत है टॉस बॉक्स में. कॉईनची दोघांनाही माहिती आहे. भाया एक बाजू जी आहे धर्मराजा चषक 2025 आणि दुसरी बाजू स्पोर्ट्स क्लब वरालदेवी स्पोर्ट्स क्लब ताडाळी. त्याचबरोबर त्यांच्यासोबत ज्वाली स्पोर्ट कामतगार. मात्र दोन नाव आहेत. एक बाजू धर्मराजा चषक 2025 आणि दुसरी बाजू जी आहे वरालदेवी स्पोर्ट ताडाळी. कॉलिंग कोण करणार आहे? येस वाघवील संघाचे कॅप्टन भाया करतील. त्याचं म्हणणं आहे धर्मराजा. मात्र आलेलं आहे वरालदेवी स्पोर्ट ताडाळी. आपका बहुत बहुत आभार व्यक्त करते टॉस बॉक्स में. तुमचं सुद्धा खूप खूप आम्ही आभार व्यक्त करते. पुन्हा एकदा कक्षामध्ये आपण ओपनिंग घेणार नाहीत कारण मॅच सुरू होणार आहे. फक्त आपला निर्णय या ठिकाणी कळवायचं आहे. नाणेफेक जिंकलेली आहे. सुपर 8ची महत्त्वपूर्ण मॅच. पुन्हा एकदा दोघांचं अभिनंदन करा. 48मधून सुपर 8मध्ये प्रवेश आहे. यानंतर मॅच जिंकल्यानंतर सुपर 4मध्ये प्रवेश होणार आहे. निर्णय काय असणार आहे? बॅटिंग करू. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. भाया वाघवील संघासाठी खूप खूप शुभेच्छा. यानंतर सुपर 8ची जी शेवटची मॅच होणार आहे त्यामध्ये जय गावदेवी पिसे संघ कॅप्टनने टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय घेतलेला आहे आणि भव्य 11 वाघवील संघाला क्षेत्ररक्षण करण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे. आपण जाऊया लगेच कॉमेंट्री बॉक्समध्ये. मॅच सुद्धा सुरू होते. सेकंड इनिंग इट्स अ क्रुशियल मॅच. तिसरी सुपर 8ची मॅच सुरू होते आणि चौथ्या सुपर 8 मॅचचा टॉस झालेला आहे. O2 कॉम्बॉक्स माझ्यासोबत जोडले जातील कॉमेंट्री बॉक्समध्ये सुभाष धुमाळ. खूप खूप धन्यवाद डॉक्टर मोरेश्वर गवळी सर. 55 धावांचं लक्ष आहे. म्हणजे सरासरीचा विचार केला तर बरोबर 11.00च्या सरासरीने प्रति षटकामागे धावा झळकाव्या लागतील वरालदेवी स्पोर्ट्स ताडाले या संघाला. ताडाले संघाकडून सर्वजोडी मैदानामध्ये भावेश बजागे विथ भाविक बजागे. तर बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज अर्जुन बांगर पाहायला मिळतोय. 55 धावांचं टार्गेट इथे मात्र ठेवलं गेलेलं आहे. पंचावन्न धावांचं टार्गेट. षटकातील पहिला चेंडू आणि जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न. खरं तर चेंडू बघितला तर थोडासा उजव्या शीच्या बाहेर होता. जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न. तुमचं फुटवर्क फार महत्त्वाचं आहे. मोबाईलसाठी नेटवर्क आणि क्रिकेटिंग स्ट्रोक खेळण्यासाठी फुटवर्क
या दोन गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. अर्जुन बांगर की मॅन, व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट. काय फटका खेळलेला आहे, देखना फटका. चेंडू सरळ सरळ निघून जाते. एक लांब पल्ल्याचा षटकार, 6 धावांसाठी षटकार. भावेश बजागेने खूप इम्प्रेस केलेलं आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये. खूप चांगली कामगिरी आहे आतापर्यंत, परंतु ही महत्त्वपूर्ण मॅच आहे. आपल्या संघाला सुपर 4मध्ये प्रवेश मिळवून देईल का, हा एक महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. भावेश बजागे आणि भाविक बजागे नावात थोडंसं साम्य आहे. अर्जुन बांगर संघाचा प्रमुख गोलंदाज. हा चेंडू मात्र स्वैर चेंडू आहे, दिशाहीन चेंडू आहे. उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर जाते, बाउन्स येते आणि 1 फॉर दी ओव्हर. कारण हा बाउन्सर होता ती फलंदाजाच्या अवाक्याबाहेरचा. जेव्हा चेंडू असतो सुभाष धुमाळ तेव्हा फलंदाज त्याला दुसरा जो चेंडू अशा प्रकारचा हाताळला तर त्याला वेगळी शिक्षा मिळू शकते. आता वाईट बॉल आहे, कदाचित दुसरा चेंडू अशा प्रकारचा हाताळला तर त्याला वेगळी शिक्षा मिळू शकेल. एक अवांतर धाव मिळाली आणि धावसंख्या झालेली आहे 7. 6 धावा, 7 धावा आहेत कारण षटकार लागला होता. अर्जुन पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. यार स्ट्रेट हिट, चेंडू हवेत आहे, झेल होईल का. मात्र लॉंग ऑफला प्रोटेक्शन होतं आणि खरं तर ज्या विकेटची आवश्यकता होती ती विकेट मात्र अर्जुन बांगर यांनी आपल्या संघाला प्राप्त करून दिलेली आहे. भावेश बजागे इज आउट. रिप्लेमध्ये आपण पाहूया. स्ट्रेट हिट, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, पण बाली भागरे त्या ठिकाणी होता आणि त्याला माहीत होतं कदाचित हा झेल जर सोडला आपण तर कदाचित मॅचसुद्धा आपल्याला सोडून द्यावी लागेल, हे त्याच्या लक्षात होतं. त्याने झेल घेतलेला आहे. अगदी लॉंग ऑफ सीमारेषे लगत हा झेल घेतलेला आहे. कॅचेस विन द मॅचेस. क्रिकेट खेळ असा आहे ना, क्रिकेट खेळामध्ये कॅचेसला फार महत्त्व आहे. तुम्ही जर एखादा झेल सोडला सामन्याला काळजी मिळते आणि जर तुम्ही एखादा महत्त्वपूर्ण झेल घेतला तर मात्र तुम्ही विजयाकडे वाटचाल करू शकता. व्हॉट अ शॉट, लाफ्टेड शॉट खेळलेला आहे आणि चेंडू जाईल डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. प्रेमचंद याचा हा षटकार. बघू शकता आपण रिप्लेमध्ये काय फटका खेळलेला आहे. खरं तर ज्या अंदाजानं फटका खेळलेला आहे सुरुवातीला पवित्रा घेतला होता आणि जसा चेंडू पडला थोडा खाली राहिला आणि सरळ अगदी खेळाडू कक्षावरून बॅटमॅन जाणारा हा षटकार. धावगती खूप चांगली वाटते कारण धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली 13. 11ची सरासरी आवश्यकता आहे, 13 धाव झाले. हा चेंडू पुन्हा एकदा स्क्वेअर. पंचांचा नो बॉलचा इशारा. मी यावेळेस नमूद केलं होतं की अशा प्रकारचा चेंडू हाताळला तर शिक्षा वेगळी असेल. कारण पहिला चेंडू जो टाकला होता तो सुद्धा बाउन्सर होता, फलंदाजाच्या अवाक्याबाहेरचा होता. पण दुसऱ्यांदा आपण जर अशा प्रकारचा प्रयत्न केला तर पहिल्यांदा वाईट असतो, पण त्यानंतर पंच इशारा करतात नो. आणि आता मात्र असणार आहे फ्री हिट. एक अवांतर धाव मिळते. धावसंख्या झालेली 14 आणि ह्या चेंडूवर असणार आहे फ्री हिट. अर्जुन बांगर आता मात्र राऊंड विकेट गोलंदाजी करण्यासाठी मार्गस्थ होईल. सुरुवातीला ओव्हर द विकेट मारा केला, त्यामध्ये थोडासा स्क्वेअर मारा बघायला मिळाला आणि खास करून बॅटिंगसुद्धा चांगली बघायला मिळाली. सुरुवातीला आपण बघितलं भावेशने एक षटकार लगावला, त्यानंतर प्रेमचंदने एक षटकार लगावला आणि आपल्या संघाला भले एक फलंदाज बाद जरी झालेला असला तरी मात्र वराल दिवसपोत ताडाली हा चांगल्या स्थितीमध्ये आहे. हा चेंडू स्क्वेअर चेंडू आहे, दिशाहीन चेंडू आहे. फ्री हिट कंटिन्यू राहणार आहे. तुम्ही वाईट चेंडू हाताळून
फ्रीटपासून वाचू शकणार नाही. एक धाव मिळते. धावसंख्या दिले 15. 15 एक बाद 15. यामध्ये ड्राईव्ह केल्या चेंडूला मिड विकेटला. पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केली. डीपमधून क्षेत्ररक्षक येतोय. दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. खरं तर भाविकने थोडासा इशारा केला होता दुसरी धाव घेऊया, पण प्रेमचंदने बघितले की चेंडू अडवला जातोय. एका धावेवर समाधान मानलं जाते आणि एक चांगली स्थिती. 16 धावा झाल्या. 16. एक दमदार सुरुवात. म्हणजे आता जिंकण्यासाठी 39 धावांची आवश्यकता आहे. मिस टाइम फटका. महेशने चांगला झेल घेतलेला आहे आणि सुभाष तुम्हाला पण पाहतोय हे षटक जर आपण बघितलं ना ते घटना पूर्ण षटक बघता येईल, कारण या षटकामध्ये 2 फलंदाज बाद झाले पण मात्र चांगली धावसंख्या धावफलकावर दिसते. 16 या धावसंख्येवर 2 बाद 16. भाविक बजागे या 0वर बाद झाला. सुरुवातीला भावेशने एक षटकार लगावला. 6 धावांवर झेल बाद झाला. खेळतोय तो प्रेमचंद आपल्या वैयक्तिक 7 धावांवर, त्यामध्ये त्याने एक षटकार लागवलेला आहे. आणि आता मात्र मिडल ऑर्डर बॅट्समन ज्याच्यावर खूप जबाबदारी असते. आयडियली 3रा 4था क्रमांक जो असतो ना हा फार महत्त्वाचा असतो. अजय आलेले अजय शिंदे, कारण 3ऱ्या क्रमांकावर आपण पाहतोय प्रेमचंद आला आणि 4थ्या क्रमांकावर अजय आला. ही फार मोठी जबाबदारी असते. 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकावर येणारे जे बॅटर असतात त्यांच्यावर फलंदाजी फार मोठी जबाबदारी असते, कारण जेव्हा सलामीचे बॅटर यांना यश मिळत नाही आहे तेव्हा डाव पुढे घेऊन जाण्याची किंवा डाव सावरण्याची जी जबाबदारी असते, रिस्पॉन्सिबिलिटी असते, ती या बॅटरवर असते. सुनील बांगरे आलेला आहे. सुमित गोलंदाजी करण्यासाठी आले. फार एंड करणं ताडाली गाव अर्थात तसं कामत करावं आणि खास करून वराळदेव मातीचं मंदिर आहे तो जो येणे त्या बाजूने अगदी हाकेच्या अंतरावर वराळदेव मातीचं मंदिर आहे कामतगर गावामध्ये. डिफेन्स करण्याचा प्रयत्न केला. डिफेन्स बचाव. बघितलं का चेंडू खाली राहतोय, यॉक होतोय. डिफेन्स करण्याचा प्रयत्न केला प्रेमचंदने. इट्स अ डॉट बॉल. धावसंख्या थांबलेली आहे 16. 2 बाद 16. सुमित गोलंदाजीसाठी मार्गस्थ. राईट आर्म ड्राईव्ह केलेला आहे, पण काय क्षेत्ररक्षण बघायला मिळालेलं आहे. हा जो क्षेत्ररक्षक आहे सुभाष धुमाल जवळपास वाईड ऑफ लॉंग ऑफ मधून डीप एक्स्ट्रा कव्हरला आला आणि बहुमूल्य अशा आपल्या संघासाठी 2 धावा त्याने वाचवल्या. फटका ताकदवर फटका होता. गॅप शोधली होती खरं तर. एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हरच्या मधून हा फटका जमिनीलगत लगट करीत गेला होता सीमारेषेवर आणि डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू अडवला. तोपर्यंत मात्र प्रेमचंदला संधी मिळाली 2 धावा पूर्ण करण्याची. सुमित स्लॉक केलेला आहे आणि इट्स अ मॅक्सिमम 6. प्रेमचंद ज्या अंदाजानं बॅटिंग करतो ना, विव रिचर्सचा खेळ असा विव रिचर्स अशा प्रकारे फटका खेळायचा. पाहू शकता आपण हे जागेवरनं विव रिचर्स या अंदाजानं फटके खेळायचा. अगदी जागेवरनं सहजगत्या चेंडूला बाहेर फेकून द्यायचा. प्रेमचंद ताकदवर स्ट्रोक खेळतोय. ताकदीचा वापर सुद्धा खूप. 6 चेंडूमध्ये आता पण त्याने 15 धावा पटकावल्या, त्यामध्ये 2 टोलेजंग षटकार आहेत. षटकारने आता मात्र धावसंख्येला वेग येतोय. 24 धावा झालेल्या आहेत. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. चांगली सुरुवात आहे. भले 2 फलंदाज बाद झालेले आहेत. स्वीप करण्याचा प्रयत्न अपील केलं जात आहे. स्वीप करण्याचा प्रयत्न होता, मात्र बॅट आणि बॉलचा कुठल्या प्रकारे संपर्क झाला नाही. हलकंसं अपील सुद्धा केलं होतं उत्साहाने. आत्मविश्वास नव्हता. सुमित यामध्ये ड्राईव्ह केला. चेंडू सरळ जाईल वाईड ऑफ लॉंग ऑफला आणि तोपर्यंत प्रेमचंदला संधी मिळाली स्ट्राईक रोटेट करण्याची, 1 धाव पूर्ण करण्याची आणि एका धाव्याने वराळदेव स्पोर्ट ताडाळी संघाची धावसंख्या झालेली आहे 55. या धावसंख्येचा पाठलाग करताना 25 म्हणजे अजूनही जिंकण्यासाठी 30 धावांची आवश्यकता आहे.
दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. आय थिंक 19 चेंडू आहेत ना. 19 चेंडूमध्ये 30 धावा. समीकरण तसं सोपं, पण तो क्रिकेट आणि चेतीचा खेळ आहे. काहीही सोपं नसतं, काही कठीण नसतं. चांगला चेंडू आहे, पूर्णपणे बीट केलेला आहे, पूर्णपणे चकित केलेला आहे. आणि आता मात्र सामना अगदी दोलायमान स्थितीमध्ये येऊन ठेपलेला आहे. पण धावगती जर बघितली सुभाष धुमाळ तर चांगली धावगती आहे. कारण आवश्यक धावगती सामना जेव्हा सुरू झाला तेव्हा आवश्यक धावगती होती 11 धावांची. आणि आता मात्र 2 षटकामध्ये जर बघितलं आपण तर धावगती त्यांची 12.50, म्हणजे चांगली धावगती. आणि उर्वरित जी 3 षटके आहेत, 3 षटकामध्ये जिंकण्यासाठी 30 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे आवश्यक धावगती आस्किंग रन रेट हे 10 धावांचं आहे. यानंतर जयगावदेव पिसे विरुद्ध भव्या 11 वाघबील. इट्स अ बिग मॅच. आणि ही अर्थात चौथी आणि शेवटची क्वार्टर फायनलची मॅच, सुपर 8मध्ये मॅच असणार आहे. त्यानंतर आपण वळणार आहोत सिटी पूलकडे. मात्र आम्हाला वेळेसंदर्भात सहकार्य करायचं आहे मागी 11, मांगीलाल पालीवाल फॅम टीम, मागी 11 रोकडा राष्ट्राचे प्रोप्रायटर. त्यानंतर मीत स्पोर्ट्स, मीत जी चौगुले यांचा संघ मीत स्पोर्ट्स. सन्माननीय आमदार माहीत चौगुले साहेब, हॅट्रिक आमदार, यांचे ते बंधू आहेत, त्यांचे सुपुत्र आहेत. मीत यांचे सुपुत्र आहेत. आणि त्यांचाच संघ सिटीमधला आहे, BC4मधला आहे. मीत चौगुले, युवा अँड डॅसिंग अंदाज असलेले मीत, त्यांचा संघ मीत स्पोर्ट्स. आणि मांगीलाल पालीवाल यांचा संघ मॅगी 11. तेजस येतोय. हे तिसरं षटक फार महत्त्वाचं ठरणार आहे दोन्ही संघांसाठी. एक जमेचे वधू वराल दिसपत तळाले संघाची प्रेमचंद खेळपट्टीवर आहे आणि अजय शिंदे खेळपट्टीवर आहे. डावी उजवी जोडी खेळपट्टीवर आहे आणि प्रेमचंद सकारात्मकतेने खेळताना दिसतोय. जितक्या जास्तीत जास्त धावा या षटकामध्ये येतील तितका मानसिक दबाव उर्वरित 2 षटकामध्ये कमी असणार आहे तो वराल दिसपत तळाले संघावर. आणि जर फलंदाज बाद केले आणि कमी धावा दिल्या तर मानसिक दबाव वाढेल तो वराल दिसपत तळाले संघावर. काय फटका खेळलेला, इनसाइड आउटचा फटका डीप कव्हरला जातोय, मात्र प्रोटेक्शन आहे. फटका चांगला होता, मात्र आपण पाहतोय की प्लेसमेंट इतकंसं चांगलं नव्हतं. फक्त एकच धाव मिळाली. एका धाव्याने धावसंख्या वाढली. (26) 26 धावा झालेल्या आहेत. म्हणजे अजूनही जिंकण्यासाठी 29 धावांची आवश्यकता आहे. 29 रिक्वायर्ड. यावेळेला मग त्या पॉईंटच्या दिशेनं डीप कव्हरच्या दिशेने चेंडू जाते, मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 पेक्षा जास्त मिळणार नाही. फटका चांगला होता, कव्हरच्या वरून फटका खेळला होता, मात्र आपण तो डीप कव्हरला एक क्षेत्ररक्षक तैनात केलेला आहे. हे फार महत्त्वाचं आहे. तुम्ही धावफलक सतत जर हलता ठेवला तर मानसिक दबाव तुमच्यावर थोडासा कमी राहतो. मात्र जेव्हा डॉट बॉलची शंखला सुरू होते तेव्हा बॅटिंग करणारा जो संघ असतो त्या संघावर एक मानसिक दबाव निर्माण होतो. दोन चेंडूमध्ये 2 धावा आलेल्या आहेत. निम्मा पल्ला पार केलेला आहे. यावर मात्र पूल केलेला आहे. चेंडू हवेत आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि याचबरोबर प्रेमचंद याची खेळी संपुष्टात. डीप मिड विकेटला रोशन होता. बघितलं आपण पूल करण्याचा प्रयत्न, मात्र रोशन थोडा पुढे आला. पाहू शकता रिप्लेमध्ये आपण कशा प्रकारे झेल घेतलेला आहे. पूल करण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र मिड विकेटला क्लिअर करता आलेलं नाही. अगदी डीप मिड विकेटला उभा असलेला रोशन पुढे येतोय आणि सोपा झेल घेतोय. आणि खरं तर ज्या विकेटची आवश्यकता होती ती विकेट मात्र प्राप्त करून दिलेली आहे. तर तिसरं षटक आहे मार्गस्थ आहे. धावसंख्या आहे 3 बाद 27. पहिला फलंदाज भावेश बजागे बाद झाला 6 धावसंख्येवर. त्यानंतर मात्र भाविक बाद झाला 0वर 16 धावसंख्येवर, 16 धावा असताना. आणि आता मात्र एक छोटीशी पार्टनरशिप 11 धावांची आणि 27 या धावसंख्येवर बाद होते प्रेमचंद राजभर. आणि आता मात्र बॅटिंग करण्यासाठी जातोय अमोल ठाकूर.
अमोल ठाकूरचं अशी बॅटिंग आहे की तो मोठे फटके खेळण्यामध्ये वाकबगार आहे, पण त्यामुळे त्याला यश मिळेल का? कारण संघाला निकट आहे, गरज आहे. पहिलं यश खरं तेजस जाधव आपल्या खूप चांगली गोलंदाजी, पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 धावा दिल्या, त्यानंतर विकेट प्राप्त केली. तेजस अप्रतिम चेंडू, जागते रहो चा आदेश देणारा हा चेंडू सुदैव म्हणता येईल. जवळपास अगदी उजव्या स्टेज जवळून निघून गेला आणि अप्रतिम खाली राहिला. आय थिंक इंटरेस्टिंग टू सी इन ॲक्शन रिप्ले. आपण रिप्लेमध्ये पाहूया, कारण प्रिन्स मूवी सज्ज असते रिप्ले दाखवण्यासाठी. हे पाहू शकता, सुदैव म्हणता येईल, बॅटला स्पर्श झाला नाही आणि अगदी उजव्या स्टेज जवळ निघून गेला. तेजस अप्रतिम गोलंदाजी कमबॅक करताना पाहतोय. यावेळेला मात्र फटका खेळल्या चेंडू हवेत, अमोल्याची खेळी संपुष्टात. भावेश बागरे त्या ठिकाणी होता जवळपास डीप स्क्वेअर लेगला, त्याने कुठल्या प्रकारची चूक केलेली नाही. खरं तर थोडंसं नजर बाजूला झाली होती, हुक करण्याचा प्रयत्न होता, नजर थोडी बाजूला झाली, त्यामुळे टायमिंग तितकंच झालं नाही. खरं तर ज्या ठिकाणी खेळायचं होतं त्या ठिकाणी चेंडू गेला नाही, चेंडू सरळ गेला निघून स्क्वेअर लेगकडे. खरं चेंडू खेळण्याचा बॅकवर्ड स्क्वेअर लेग किंवा लॉंग लेगकडे होता, चेंडू त्या ठिकाणी जातोय आणि मात्र महत्त्वपूर्ण गोलंदाजी आहे षटकामध्ये. पाहतोय कमबॅक करताना तेजस जाधवला पाहतोय. तेजस जाधवने आतापर्यंत 5 चेंडूमध्ये फक्त 2 धावा देऊन महत्त्वपूर्ण 2 फलंदाज बाद केलेले आहेत, याला म्हणतात कमबॅक. आता समीकरण थोडंसं बदलेल. 13 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता. क्रिकेटला अनिश्चिततेचा खेळ का संबोधला जातोय? तुम्ही फक्त मॅच बघत राहा, आंतरराष्ट्रीय असोत, टेनिस क्रिकेट असोत, कुठल्याही, तुम्हाला लगेच कळेल क्रिकेटमध्ये अनिश्चितता कधी असते. काही होऊ शकतं, कोणी भविष्यवाणी करू शकणार नाही क्रिकेटमध्ये. तेरा 28चं समीकरण आहे. खूप चांगली गोलंदाजी षटकामध्ये कमबॅक करताना तेजसला पाहतोय. त्याने ड्राईव्ह केलेल्या चेंडूला मिड विकेटला एकपेक्षा जास्त मिळणार नाही. पर्यंत आपलं खातं उघडतोय. प्रणित चौधरी इज भरोशाचा मिडल ऑर्डर बॅट्समन. खूप चांगली गोलंदाजी षटकामध्ये बघायला मिळाली. आमचे एक्सपर्ट स्कोरर माहिती देतात की या षटकामध्ये फक्त 3 धावा देऊन महत्त्वपूर्ण 2 फलंदाज बाद केलेले आहेत आणि कमबॅक केलेलं आहे. आता मात्र जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. सामना आता अगदी बरोबर दोलायमान स्थितीमध्ये आलेला आहे. 50-50 म्हटलं जातं ना त्या स्थितीमध्ये, कारण 2 षटकांचा जेव्हा खेळ संपला हे पाहू शकता. बंदारा चोप्रा खरं तर या एक ॲक्ट्रेस आहेत, खास करून हिंदी चित्रपट त्याचबरोबर तेलुगू चित्रपटात त्यांचा आपण रोल पाहतोय आणि त्यांचं स्वागत केलं जाईल. 7 वाजता या मैदानात हजर राहतील. प्रियांका चोप्रा तशी प्रणिती चोप्रा या ज्या स्टार ॲक्ट्रेस आहेत त्यांची खरं तर चुलत बहीण, आणि खास करून बिग बॉस 17वा जे रियालिटी शो झाला त्यामध्ये खूपच पॉप्युलर होत्या, खूपच प्रसिद्ध झाल्या आणि रनरअपचं सेकंड प्राईज त्यामध्ये त्यांनी पटकावलं. बंदारा चोप्रा. आणि मन्नारा चोप्रा हे नावसुद्धा सुभाष धुमाळजी दिलेलं आहे ना, खरं तर प्रियांका चोप्रा यांच्या आग्रहावरून दिलेलं आहे. त्यांच्या पसंतीनुसार हे नाव आहे मन्नारा चोप्रा. बाली बागरे आलेले गोलंदाजी करण्यासाठी. डॉट बॉल येतोय आणि डॉट बॉल आला की मात्र मानसिक दबाव वाढणार आहे तो वराल दिसपो ताडाळी संघावर. बाली बागरे पुन्हा एकदा मार्गस्थोय राईट आर्म. यामध्ये शफल क्रॉस झाला होता, ड्राईव्ह केलेला आहे, चेंडू सरळ जाते मिड विकेटला. पहिल्या 2 षटकात
फ्रंटफुटला वाटणारा संघ मात्र आता थोडासा बॅकफुटला येताना दिसतोय वराल स्पोर्ट्स आढळले. कारण पहिल्या षटकामध्ये चांगली सुरुवात, 16 धावा आल्या. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा आपण बघितलं तब्बल 9 धावा आल्या होत्या. मात्र तिसऱ्या षटकात कमबॅक केलं ते तेजस जाधवने. अजय शिंदे आहे खेळण्यासाठी सजीव. डावखुरा ज्याच्याकडे क्षमता आहे, पण तुमचं नाव मोठं असून चालत नाही. योग्य वेळी तुम्ही ती कामगिरी करायला हवी. फुल्लार लाईनचा चेंडू होता, मात्र फायदा उचलता आलेला नाही आहे तुम्हाला. अशा प्रकारचा फुटवर्क खरं उजव्या क्षेत्रात बाहेरचा चेंडू होता आणि त्याने ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. क्रिकेटिंग जे स्ट्रोक असतात सुभाष धमाल, कित्येक असे फटके आहेत. क्रिकेटिंग स्ट्रोक, ज्या दिशेने चेंडू त्या दिशेने फटका. बाली हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलेला नाही. स्वैर चेंडू आहे, दिशाहीन चेंडू आहे आणि उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर जातोय आणि पंच इशारा करतायत वाईट बॉल. एक अवंतर धावा मिळते. 9 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता आहे. समीकरण थोडंसं कठीण होत चाललंय परादिस्पुत आळेल संघासाठी. बाली भाकरे यावेळेला मात्र अप्रतिम चेंडू होता. डायरेक्ट हिट जर झाला असता तर कदाचित स्क्वेअर लेगच्या पंचांना सुद्धा विचार करावा लागला असता. नाही, आय थिंक सुभाष धमाल थोडासा बॅटला स्पर्श झाला होता. पंचांचा काय इशारा येते पाहूया. बाईटचा इशारा येतोय. एकच धाव घेतली. कटर चेंडू बघायला मिळाला होता. थोडासा टर्न. चेंडू जर कट होत असेल तर तुम्ही त्या चेंडूवर अशा प्रकारे फटका खेळा. एक तर स्विजिटचा वापर करा किंवा तुम्ही पॉईंटच्या दिशेने खेळा किंवा तुम्ही लेट कट करा किंवा अप्पर कटचं उंच हाईट घेतली तर अप्पर कट खेळू शकता. पण टेनिस क्रिकेटमध्ये अप्पर कटचा फायदेशीर ठरत नाही आहे. वीरेंद्र सेहवाग किंवा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर असा फटका लिलया खेळायचे. आता समीकरण मात्र बदलत आहे. 8-24 समीकरण. 18-30चं जे समीकरण होते ते 8-24वर आलेलं आहे. म्हणून क्रिकेटला अनिश्चिततेचा खेळ संबोधला जातो. त्याचं कारण तिसरं षटक जे हाताळलं तेजस जाधव याने अप्रतिम गोलंदाजी केली. प्रणित मात्र सज्ज आहे. क्षमता आहे, पण क्षमतेचा वापर कधी होणार ते फार महत्त्वाचं असतं. बली बागरे याला होता फुल टॉस चेंडू होता आणि इट्स अ मोस्ट निडेड सिक्सर फॉर वराल स्पोर्ट ताडाळी. ज्या फटकेची आवश्यकता होती तो फटका मात्र प्रणित चौधरीच्या बॅटमध्ये आलेला. फुल टॉस चेंडू होता आणि सरळ फेकून दिलेल्या डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर पाहू शकता आपण. 6 धावांसाठी षटका. आता समीकरण मात्र बदलत आहे. 7 चेंडू आणि 18 धावा. 7-18चं समीकरण. मित्रांनो, आपण आज या उपस्थित असतील मन्नाला चोप्रा ॲक्ट्रेस, त्याचबरोबर मॉडेल म्हणून त्याचं नाव आहे. आणि एक तेलुगू चित्रपट जो होता पदार्पण त्यांनी जे केलं होतं, प्रेमा गेमा जाता नाही, हा तेलुगू चित्रपट पदार्पण केलं होतं. बॉल जर आला असेल मॅच लगेच सुरू करायची आहे. यस, क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. सात 18चं समीकरण. हा चेंडू फार महत्त्वाचा आहे, पण प्रणित काय खेळतोय कशा बघूया. त्यांनी एक षटकार तर लगावलेला आहे. पुन्हा फटका खेळला चेंडू हवेत आहे आणि मात्र
प्रणित चौधरीची खेळी संपुष्टात. आणि आता असं वाटतं की थोडंसं आव्हान जर बघितलं, हे पाहू शकता रिप्लेमध्ये, लॉंग ऑन क्लिअर करण्याचा प्रयत्न, मग ते टायमिंग तितकं चांगलं झालं नाही आणि लॉंग ऑनला सेफ हँड अर्जुन, आणि अर्जुनकडनं झेल सुटणं कठीण असतं, हे पाहू शकता. संघाचा तसाही तो की मॅन आहे अर्जुन मांगर. कीर्तिराज, मला आजही आठवतं आहे कीर्तिराजने 2 मॅचमध्ये अगदी शेवटच्या क्षणी संघाला विजय मिळवून दिलेला आहे. आणि ते एक विशेष म्हणजे 2 षटकार मारून विजय मिळवून दिलेला आहे कीर्तिराजने. पण ती पुनरावृत्ती आज करेल का? कारण समीकरण जे राहिलेलं आहे 6 आणि 18 हे समीकरण आहे. सहा 18चं समीकरण आहे. कीर्तिराज नॉन स्ट्रायकर यांना असणार आहे आणि स्ट्राईक घेईल धीरज बजागे. गोलंदाजीसाठी ज्यांनी 3रं षटक खूप चांगलं हाताळलं, तेजस जाधव, तो गोलंदाजी करण्यासाठी येतो अगदी VIP कक्षाकडून. 6 चेंडू आणि 18 धावा. तेजस राईट आर्म, क्लीन बोल्ड. परफेक्ट यॉर्कर, ऑन साईडला खेळायचं होतं आणि परफेक्ट यॉर्कर चेंडू पाहू शकता रिप्लेमध्ये आपण. थोडासा पुढे आला, ऑन साईडला खेळायचं होतं, पण मात्र अगदी दोन्ही पायांच्या मधून काम तमाम. त्रिफळाची आता मात्र 5 चेंडू आणि 18 धावा. कीर्तिराजला स्ट्राईक मिळेल का, हाही महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. आणि आता मात्र बॅटिंग करण्यासाठी तब्बल 7 फलंदाज बाद झालेले आहेत. बॅटिंग करण्यासाठी येतोय हर्षल चौधरी. मित्रांनो, आपण पाहतात धर्मराजा चषक 2025 आणि या स्पर्धेमधील ही महत्त्वपूर्ण मॅच, सुपर 8ची मॅच आहे. परागदीप तडाळी, त्याचबरोबर ओम 11 बोरसेटी या 2 संघामधील महत्त्वपूर्ण मॅच. आणि 55 धावसंख्येचा पाठलाग करताना परागदीप तडाळी संघाला आवश्यकता आहे 18 धावांची. याला फटका खेळलेला चेंडू सरळ जातो डीप स्क्वेअर लेकडे, क्षेत्ररक्षणाचा पाठलाग करतोय. चांगलं क्षेत्ररक्षण, खूप चांगलं क्षेत्ररक्षण. तब्बल आपल्या संघासाठी 3 धावा वाचवतोय हा क्षेत्ररक्षक. जवळपास डीप स्क्वेअर लेगला होता आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आला. एक क्षण तर असं वाटलं की पोहोचू शकणार नाही, चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. आता मात्र थोडंसं आव्हान कठीण होत चाललेलं आहे. 4-17चं समीकरण आहे. 4 चेंडू आणि 17 धावा. कीर्तिराज याच्याकडे क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची, कारण मोठे फटकेच खेळावे लागतील. तेजस जाधव यांनी खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत केलेली आहे. 2 स्पेलमध्ये आतापर्यंत 3 विकेट्स घेतलेले आहेत. तेजस यावेळेला मात्र बघितलं आपण फ्रस्ट्रेशनमध्ये येऊन कीर्तिराजने धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि 0वर बाद होतोय कीर्तिराज. 8वा फलंदाज बाद होतोय. आता मात्र 3 चेंडू जिंकण्यासाठी 17 धावा. आव्हान कठीण आहे, अशक्य मात्र नक्कीच नाही, कारण 3 चेंडूला जर बाहेर फेकून दिला तर विजय होऊ शकतो. परागदीप तडाळी आणि 3 चेंडूमध्ये 2 षटकार आणि 1 चौकार जर लगावला तर मात्र मॅच सुपर ओव्हरमध्ये जाऊ शकते. परंतु हे आपण पाहतोय की अगदी लोअर ऑर्डर बॅटिंगला आलेली आहे.
अक्षय आले बॅटिंग करण्यासाठी. अक्षय गायकवाड. तेजस एकेरी किंवा दुहेरी धावसंख्येने काही साध्य होणार नाही आहे. आता 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 16 धावांची आवश्यकता. 2-16चं समीकरण. इट्स अ डॉट बॉल. आणि आता मात्र अगदी अगदी विजयाच्या दारात उभा येतो म्हणजे ओम 11 बोरसेदी. तेजस याला मात्र पूल करण्याचा प्रयत्न. चेंडू जाईल स्क्वेअर लेगकडे आणि याचबरोबर विजयी होतोय तो ओम 11 बोरसेदी. आणि हार्ड लक वराल दिसपो ताडाळी. इस आपण आम्ही मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊ, पण तत्पूर्वी स्वागत आणि सन्मान सुद्धा केला जाईल. जयदीपजी बजागे यांचं स्वागत आणि सन्मान नितेशदादा अँकर आपण आपल्या शुभ हस्ते करायचं आहे. जयदीपजी बजागे मान्यवर कक्ष VIP कक्षामध्ये आहेत. VIP कक्षामध्ये आहेत. आपल्या VIP कक्षामध्ये त्याचं आपण स्वागत आपल्या शुभ हस्ते करायचं आहे. जयदीपजी बजागे आपलं स्वागत आणि सन्मान केलं जाईल. नितेशदादा अँकर आपल्या शुभ हस्ते स्वागत आणि सन्मान करतील. स्वतः नितेशदादा अँकर असतील, मयूरजी चौधरी असतील आयोजन समितीमध्ये आहेत. आणि विशेष म्हणून प्लेयर ऑफ द टुर्नामेंट मॅन ऑफ द सिरीजची जी बाईक आहे ती नितेशदादा अँकर आणि मयूरजी चौधरी यांनी स्पॉन्सर केलेली आहे या स्पर्धेसाठी.